रामनवमीच्या निमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। शहरातील प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरातून भव्य शोभायात्रेची सुरुवात झाली असून हजारो भाविक या सोहळ्याचे साक्षीदार झालेत। नागपूरमधील पोद्दारेश्वर राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे। मंदिरातील उत्सव मूर्ती आकर्षक रथात विराजमान करण्यात आल्या असून पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेलाय। या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर नीता ठाकरे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी उपस्थिती लावली। सर्व मान्यवरांच्या हस्ते रामपूजा करण्यात आली। राम आरतीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः रथाची ओढणी करत राम रथ ओढला आणि शोभायात्रेला भव्य सुरुवात झाली। यंदाच्या शोभायात्रेत 100 पेक्षा अधिक आकर्षक चित्ररथ सहभागी झाले आहेत। या चित्ररथांमधून रामायणातील विविध प्रसंग साकारण्यात आले असून भाविकांसाठी हा एक अद्भुत अनुभव ठरत आहे। शहरातील विविध प्रमुख मार्गांवरून ही शोभायात्रा मार्गक्रमण करत रात्री उशिरा पुन्हा मंदिरात पोहोचून या भव्य सोहळ्याचा समारोप होणार आहे। भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा संगम असलेली ही भव्य रामनवमी शोभायात्रा नागपूरकरांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरते।